नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुमच्याशी बोलत आहेत. स्वामी म्हणतात की बाळा, तुझे जर तुझ्या आई वडील यांच्यावर प्रेम असेल, जर तुला वाटत असेल की त्यांना जीवनात कुठलाच त्रास होऊ नये, तर हा संदेश तू शेवटपर्यंत पहा. बाळा, हजारो माणसे तुला आयुष्यात मिळतील, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. कित्येक नाते तुम्हाला आयुष्यात जवळ करणारेही मिळतील, परंतु आई आणि वडील यांच्या मायेने जवळ करणारे तुम्हाला कोणीही मिळणार नाही. आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा आयुष्यात कधीच नाहीत. जीवनात तुमच्या पुढे कितीही मौल्यवान वस्तू असेल, तर त्याचे मोल आई आणि वडील यांच्यासोबत कधीही करू नका. आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कधीही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आई वडिलांसाठी कुठलीही गोष्ट सोडू नका. खिशातल्या 1000 रुपयाची किंमतसुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या 1 रुपयापेक्षा कमीच असते, कारण त्यात जो मायेचा ओलावा असतो ना, तो कुठेच मिळत नाही. मग तुमचेही तुमच्या आई आणि वडिलांवरती प्रेम असेल, तर स्वामी आई त्यांचे रक्षण कर. त्यांना सर्व आजार, संकटे, वाईट प्रसंग यापासून दूर ठेवा, अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात की बाळा, विचार करा, जे आई वडील स्वतः डब्बा मोबाईल वापरतात, पण मुलांना महागातला मोबाईल घेऊन देतात, स्वतः फाटकी चप्पल घालतो, पण पोराला नवीन बूट घेऊन देतो, तो एक बाप असतो. त्यांच्या इतके प्रेम तुमच्यावर कोणच करत नाही, हे कधीही विसरू नका. या जगात प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याजवळ आलेली असेल, पण कुठलेच आई वडील आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांचा कधीच वापर करून घेत नाहीत. तुम्हाला ते जाणवणार आणि दिसणारही नाही. त्यांची देवाला एकच प्रार्थना असते की त्यांची मुले सुखात राहावी. सर्व सुख दुःख आम्हाला द्या, पण आमची मुलं कधीच दुखवू नका. त्यांची सर्व स्वप्न इच्छा पूर्ण करा. त्यांना शेवटपर्यंत साथ द्या. हेच मागणं आपले आई वडील देवाकडे मागत असतात. अरे आई, आई कोणीच नाही ग येथे आधार मनाला देणारं, सर्व चुका माफ करून तुझ्यासारखं प्रेमानं जवळ घेणारं. आई कोणीच नाही ग माझा आसरा मनाला देणारं, मायेने रोज कुशीत घेऊन झोपणारं. बाळा, तुम्ही जेव्हा खूप दमून भागून येतात, जेव्हा तुमचा त्रास न सांगता तुमच्या आईला समजत असतो, आईच्या मनाची माया फार निरागस असते. ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते. जो कोणी त्या मायेत कधी गुरफटला, त्याचे मन त्या मायेच्या मायाजवळ हरवते. आई म्हणजे भेटीला आलेली देव, पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट, आणि मित्र म्हणजे देवाने ही न मिळणारी भेट. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आणि आई म्हणजे तृष्णेने व्याकुळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी. आईच्या गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेसपेक्षाही मोठा दागिना आहे. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव जरूर चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे हे क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना नक्कीच करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात सावून ठेवा. जीवनात 2च गोष्टी मागा, आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको. लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतो, पण मोठेपणी असं दिसून येतं की आईला तुझ्याकडे राहू दे असे म्हणून भावाभावामध्ये भांडणं होत असतात. मग तुम्हीही या गोष्टी अनुभवल्या असतील, तर स्वामी आई मला माझ्या आईला सांभाळण्याची आणि वडिलांना आश्रय देण्याची सद्बुद्धी दे. माझ्याकडून कधीच असे घडू नये असा मला आशीर्वाद दे. त्यांचे जीवनभर रक्षण कर, अशी कमेंट करा. तुमच्या आईवडिलांवरती स्वामी आईचा आशीर्वाद मिळेल. आपल्या जीवनात आईसारखा चांगला टीकाकार कोणीही मिळणार नाही. आईसारखा आपल्या जीवनाला आकार देणारही कोणीच नाही, आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखाही तुम्हाला कोणीच भेटणार नाही. आई म्हणजे कुटुंबाचे हृदय असते. नेहमी 2 स्त्रियांचा स्वीकार करायला शिका. एक म्हणजे जिने तुम्हाला जन्म दिला, आणि जिने तुम्हाला तुमच्यासाठीच जन्म घेतलाय. आईनंतर वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं,
पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असतं. वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या जनरेशन गॅप नावाच्या दरीला जोडण्यासाठी आई नावाचा भक्कम पूल असतो. ज्याने जीवनात आईवडिलांची सेवा केली, आईवडिलांचे म्हणणे ऐकले, त्याला जीवनात कधीच कोणापुढे झुकण्याची आणि अपयश येण्याची भीती बाळगायची गरज नाही. आईनंतर तुमच्या जीवनात जर कोणी तुमच्यासाठी मायेचा सागर ओढत असेल तर ते फक्त वडील असतात. आणि वडिलांच्या नंतर तुम्हाला संकटकाळी साथ देणारे कोण असेल तर ती फक्त आई असते. म्हणूनच सांगते की स्वामी आई पण सांगत आहे की बाळांनो, जीवनात काहीही करा पण आईवडिलांसाठी कधीही कुठल्याही वाईट थराला जाऊ नका. आई वडील तेच तुमच्यासाठी करतात जे तुमच्या जीवनामध्ये चांगले आहे आणि तुमच्या भविष्याचा विचारामध्ये गुंतलेले आहेत. आता तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आईवडिलांची सेवा घडवून येण्यासाठी स्वामी नामस्मरण आधार घ्या. कारण स्वामी नामामध्ये सत्य काय आहे ते तुम्हाला दिसून येते आणि सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग स्वामी तुम्हाला नक्कीच दाखवतात. स्वामी म्हणतात की तुमचं चांगलं व्हावं असं फक्त तुमच्या आईवडिलांनाच वाटत असतं. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवताही जो तुमच्यावर प्रेम करतो त्यालाच आपला बाप म्हणतात. म्हणून जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी कधीच तक्रार करू नका. कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देत असतो. कारण यश हे प्रयत्नाला चिकटून आलेले असते. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. पण लक्षात ठेवा, ज्यांना आईवडील यांची साथ आहे त्यांच्यासाठी सर्व जगच ते असते. आपण चंदन असण्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंधच वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि चंदनाचे अस्तित्व स्वतः चंदन न सांगता वारेत सांगून जाते. म्हणून तुम्ही फक्त सत्कर्म करत राहा. ते तुम्ही संगतीला किंवा कोण लोक काय म्हणतात याचा विचार न करता करा. देवाला सर्व काही समजून येईल. फक्त न हरता, न थकता, कोणापुढेही न झगता आणि कोणाला त्रास न होऊ देता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. पण जीवनात कधी चांगल्या माणसांना शोधू नका. पहिले सर्वात अगोदर तुम्ही चांगले व्हा, मग पहा सर्वच तुम्हाला शोधत येते. मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा कधीही बोलण्या अगोदर विचार केलेला कधीही बरा. म्हणजे शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसते. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळेच अपूर्ण राहतात, तो म्हणजे आपल्याला लोक काय म्हणतील. बाळांनो, लोकांचा विचार कराल तर तुमची स्वप्नच काय तुम्ही सुरुवातही करू शकणार नाहीत. जर स्वप्न पाहतच असाल तर मोठेच पहा, लहान कशाला पाहता. कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. लक्षात ठेवा, काही वादळं विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. दुबळे लोक ही बदला घेतात पण बलवान लोक नेहमीच दुबळ्या लोकांना क्षमा करून पुढे जातात. जीवन कितीही कठीण असले तरी त्याच्यामध्ये करण्यासारखे नेहमीच काहीतरी आहे. जीवनात राग हा प्रत्येकालाच येत असतो. देवाने सर्वांना समान बनवले आहे आणि समान गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त आता त्याचा वापर कोणी कुठे आणि कसा करायचा हे मात्र तुमच्या हाती आहे. कधीही जीवनात रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले त्याचा विजय कधीही ठरलेला असतो. कारण ज्याने सर्वात पहिले आपल्या मनावर आणि आपल्या रागावर नियंत्रण केलं आहे त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट साध्य करणे अशक्य नाही. म्हणून नेहमी कोणी कितीही रागाचा प्रसंग असो तुम्ही तुमचे मत बदलू नका आणि तुमच्या रागाच्या प्रसंगात इतरांचे मत दाखवून तुम्ही त्यांची मने दुखवू नका. जीवनात कठीण प्रसंग कितीही आले तरी त्यामध्ये करण्यासारखे नेहमीच तुम्हाला काहीतरी संधी दिसते ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
मग यश मिळवण्यासाठी तुम्ही जेवढी मेहनत करावी लागेल त्यापेक्षा तुम्हाला दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. तुमची काही स्वप्न असतील तर स्वामी आई, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला सक्षम बनवा. माझ्या जीवनातून नकारात्मक गोष्टी आणि माझ्यामध्ये असणारा आळस तुम्ही दूर करा, अशी कमेंट करा. स्वामी आई तुम्हाला यश आणि समृद्धीचे जीवन भरभरून देईल. स्वामी म्हणतात की बाळा, कधीही स्वप्ने पाहणे बंद करू नका, कारण तुम्ही जर आज स्वप्न पाहत असाल तर उद्या त्याच स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी रात्रदिवस एक करून त्याचे मागे लागाल. मग तो खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला कमजोर समजत असेल आणि लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते तिथूनच आपली सुरू झाली पाहिजे. या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर एकच मार्ग निवडा, नेहमी बाकीच्यापेक्षा 2 पावले पुढे राहायचं. एक वेळ स्वतःची झोप कमी झालेली चालेल, पण स्वप्न कधीही कमी करू नका. सगळ्याच गोष्टीमध्ये ॲव्हरेज बनण्यापेक्षा एकाच कोणत्या तरी गोष्टीत मास्टर बना आणि इतिहास वाचण्याची नव्हे तर इतिहास रचण्याची स्वप्ने पहा. आणि पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या, स्वतः शून्यातून विश्व तयार केलेल्या पैशाचा गर्व असावा. जर पैज लावायचीच असेल तर कधीही स्वतःसोबतच लावा, कारण जर जिंकलात तर तुम्ही स्वतःचा आत्मा आणि आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. जर तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक तुम्हाला हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. तुमचा विकास कसा करायचा हे आता तुमच्या हातात आहे, कारण लोकांची आशा आहे की तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा. लोक तुम्हाला सुरुवातीला हसणारच आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीमध्ये निपुण राहाल आणि यशस्वी बनाल त्यावेळेस तीच लोक त्यांची मत बदलून तुमच्यासमोर येतील आणि त्यांची ओळख दाखवण्यासाठी तुमच्या नावाचा जरूर वापर करतील. मग तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल, विश्वास असेल तर आजच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.